बाग असण्याच्या म्हणजे अगोदर म्हणजे आधी बाग होतं, तोडलो, पाणी कमी होतं आणि टोमॅटो लावलो. 20-48 आपलं व्हरायटी होतं इथं. आणि दुसऱ्याचं पण आपल्या शेजारी पण एकाचं 20-48 व्हरायटी होतं. दोघात मिळूनच आम्ही रोपं आणलं होतं. त्यांचे 100 कॅरेटची पट्टी आणि आपल्या 25 कॅरेटचं पट्टी समान असत. क्वालिटीमुळे जवळ आपला हायेस्ट विकत होतं माल. क्वालिटीमुळे फक्त क्वालिटी जर ते काज असल्यासारखं असं चकचक करत होतं. शायनिंग आणि गरम होता भरपूर. बोरा म्हणे ट्रान्सफर वाले जागेवर येत होते. आपण सोलापूर जवळ असल्यामुळं सोलापूर निलावला होतं. त्यांचं पण एका जागी, आमचं पण एका जागी. त्यांचं कुठं 18, 20, 22 असं विकत होतं. आपलं हायस्ट 45 दररोज 45 एवढा फरक. आपलं माल कसं करणार ते व्यापारी. सगळं आमच्या गावात भरपूर होतं त्यावेळेस टोमॅटो. नाही म्हणलं तर दररोज 200-250 कॅरेट टोमॅटो जात होतं. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकाकडेच माल होतं. ते सगळ्यांचं खाली भरणार माल आणि आपला वरती पेपर मारणार, आपलं मुंडा मारणार, पाठवणार. ते 200-250 कॅरेट वरती आपलं 25 कॅरेट माल खपवणार त्यानं वरती बसून फक्त मुंडा माल मारणार, पाठवणार. म्हणजे आपलं ते शेतकरी म्हणत होते तू काय करत होता काय नाही, सारखं विचारणार. नाही काय नाही बाबा, असं ना असं करतोय तू, काय तर सांगता काय तर. म्हणजे बसा, आपल्याला पैशाची म्हणजे क्वालिटी मतलब आहे. त्यांचं माल भरपूर निघत होतं. आपल्या एवढं रोपं असले ना तरी त्यांचं माल भरपूर निघत होतं. क्वालिटी कमी निघू, पैसा जास्त झाला तर बास की. क्वालिटी चांगली होती आपली. क्वालिटी पण महत्वाची. सर